नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज आपल्या घरामध्ये असणारा एक मस्तपैकी अंड्याचा पदार्थ, आणि तो सुद्धा पदार्थ मंडळी यापूर्वी तुम्ही कधीही बघितला नसाल अशा पद्धतीचा हा पदार्थ आहे बघा. हा पदार्थ मी पहिल्यांदा का नाही कुठं खाल्लो होतं माहिती आहे का? खरबर नाही कुठं काय? दक्षिण भारतामध्ये गेलो तिकडे खाल्ला. हां, दक्षिण भारतामध्ये मी असा पदार्थ टेस्ट केलतो. एकदम चटपटीत अंड्याचा हा पदार्थ असणार, त्यामुळे आमचे बच्चे कंपनी बी आजच्या या व्हिडिओमध्ये आहे. इकडं आहे निवेदिता आणि इकडं आहे समृद्धी. अंडी खाणार काय? सध्याच्या या गारव्यामध्ये का नाही अंड्याचा पदार्थ कोणाला आवडत नाही सांगा. त्यामुळे बारकी पोरं सुद्धा आज लई खुश असणार आहेत. आणि आता रेसिपीला आपण सुरुवात करणार आहे. बनवायला काय जास्त वेळ लागत नाही आणि जरा हटके पद्धतीची ही रेसिपी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता करूयात या रेसिपीला सुरुवात. तर आज आपण आहे ना एक अंडीपासून आहे ना मस्त आज एक नवीन आपण पदार्थ बनवणार आहोत. ते पदार्थ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. तर आपण इकडे घेतलेले आहे 6 अंडी घेतलेले आहे, आपलं घरचा कांदा लसूण मसाला घेतलेले आहे, जिरं आणि मीठ घेतलेले आहे, देशी हळद पावडर घेतलेले आहे, आणि एक टोमॅटो आहे ना बारीक चिरून घेतलेले आहे, कांदा सुद्धा आहे ना मोठा कांदा असं मी पातळ चिरून घेतलेले आहे, आणि इकडे कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे, आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. मोनू समृद्धी, आता मी लवकर आवरला तुम्हाला बोलवतो, तोपर्यंत तुम्ही खेळायला जाऊ, बाहेर जाणार ना? चला मग उतरा खाली. हा आवरतो ग, लवकर आवरतो. जा समृद्धी तू पण जा. तर आता आपण गॅस पेटवून घेऊया. तर इकडे आहे ना मोठा कढई ठेवते गॅसवरती, आणि त्यामध्ये ना आपण एक तांब्यावर आपल्याला पाणी घालायचं आहे. मग आता पाणी घातलेले आहे. तर आपण आहे ना इकडं वाटी घेतलं होतं ना, आपल्याला सगळ्या वाटीला आहे ना तेल लावून घ्यायचं. तर आपण इकडे आहे ना हे 6 वाटी घेतलेले आहे, तर आपल्याला थोडंसं आहे ना तेल लावून घ्यायचं आहे. सगळ्या वाटीमध्ये थोडं थोडं आपण तेल लावून घेऊया. आणि आपल्याला सगळीकडे असं हाताने आहे ना लावून घ्यायचं. हे बघा, ह्या पद्धतीने सगळीकडे लावायचं, म्हणजे आपले अंडे ना खाली चिटकू नये म्हणून असं आपल्याला वाटीला सगळीकडे तेल लावून घ्यायचं. आता आपण सगळ्या वाटीला लावून घेतलेले आहे. तर आपण इकडं हे अंडी घेतलं होतं ना, आपल्याला अंडी आता फोडून घालायचं आहे. असं एक अंडी आपण एका वाटीमध्ये आपल्याला घालायचं आहे. बघा, आता आपण सगळं वाटीमध्ये ना अंडी फोडून घेतलेले आहे. तर आता आपण यांना थोडं थोडं मीठ घालूया, म्हणजे चवीला चांगलं लागते, त्यामुळे आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे. खाता यांना चवीला पण चांगलं लागायला पाहिजे. तर ह्यामध्ये आपण आपलं घरचं कांदा लसूण मसाला घालूया, मस्त लागतो खायला. आता सगळीकडे आपण मसाला सुद्धा घातलेला आहे, बघू शकते छान दिसतंय. आता आपल्याला पाणी उकळी आलं की आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे. हे बघा, आता इकडे गॅसवरती आहे ना चांगलंसं पाणी सुद्धा आता उकळलेले आहे. तर आता आपण गॅस थोडंसं आपल्याला कमी करायचं आहे, आणि आपल्याला एक वाटी आहे ना आपल्याला इकडं पाण्यामध्ये ठेवायचं आहे. बघा, असं आपल्याला एक ठेवूया. सावकाश ठेवायचं, एकदम नाही ठेवायचं, म्हणजे पाणी जाऊ शकतं, आणि पाणी पण भरपूर गरम असते, त्यामुळे सावकाश ठेवायचं. तर आता आपण इकडे कढईमध्ये आहे ना सगळं आपण वाटी ठेवलेले आहे, आणि गरम पाणी असल्यामुळं ना पटकन याचा रंग बदलतो गरम पाणी असल्यामुळं. तर आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण लावून आहे ना आपण एक 10 मिनिटं चांगलंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे उकडून घ्यायचं आहे. हे बघा, आता 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण झाकण काढूया, बघूया. बघा, मस्त आहे ना जे शिजलेले आहे, पूर्ण आहे ना वरती आलेले आहे जरा फुगून. तर आता आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया, आणि सगळं आपल्याला वाटी आहे ना ह्यातलं काढून घ्यायचं आहे. गरम असते त्यामुळे आपल्याला हे पाण्यामधलं काढून घ्यायचं. बघा, आता आपण सगळं वाटेन ह्या पद्धतीने आपल्याला तर काढून घेतलेले आहे. तर आता आपल्याला नाही थोडंसं आपण गार करून घेऊया, आणि गार झाल्यावर नाही आपलं सगळं काढून घ्यायचं आहे.
हे बघा आता थोडंसं फार सगळं गार झालेलं आहे वाटी. तर आता आपल्याला ह्यातलं सगळं काढून घ्यायचं आहे. आणि एक चमचा घेतलेला आहे. चमचाचा आहे ना पूर्ण असं अगोदर सगळं आहे ना कडे सोडून घ्यायचं. बघू शकता ह्या पद्धतीनं. मग आपल्याला ह्यातलं काढून घ्यायचं. हे बघा ह्या पद्धतीनं. आणि इकडं आपण हे ताटामध्ये ठेवूया. दिसायला पण छान दिसतोय आणि खायला तर मस्तच लागणार आहे. हे बघा आता आपण सगळं काढून घेतलेले आहे. तर आपल्याला परत आहे ना गॅस चालू करायचा आहे. थोडंसं आपण कढई ना गरम करून घेऊया. बघा आता आपण कढई गरम झालेली आहे. आता त्यामध्ये आपण घालूया तेल. थोडंसं आपल्याला तेल आहे ना जास्त घालायचं आहे. आपल्याला हे अंडे आपण काढून घेतले ना आता वाटीमधलं, तर थोडंसं आपल्याला ना तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण तेल घालूया आणि तेल आपण थोडंसं आहे ना गरम करून घेऊया. हे बघा आता तेल गरम झालेले आहे. तर आपण इकडे हे अंडी काढून घेतलं होतं ना वाटीमधलं, ते आपल्याला आता तेलामध्ये सोडायचं आहे आणि चांगलंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. चांगलंसं आपल्याला असं तेलामध्ये सोडून आहे ना आपण हे परतून घेऊया. 1-2 मिनिटच आपल्याला हे परतून घ्यायचं, जास्त वेळ पण नाही. थोडंसं परतली की म्हणजे खाताना आपण चविष्ट लागतो, त्यामुळे असं आपल्याला हे परतून घ्यायचं. आपण आहे ना आता एक करून आपण हे पलटी करून घेऊया. दोन्ही बाजून आपल्याला चांगलंच आहे ना परतून घ्यायचं. मस्त फुलतोय. एक करून आपण आहे ना हे काढून घेऊया इकडं ताटामध्ये. ते ना असं हे तेलामध्ये ना परतून घेतलेले आहे. दिसायला पण छान दिसतं आणि खायला तर मस्तच लागते. तर ह्यामध्ये आपण घालूया एक अर्धा चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे. आता जिरंसुद्धा चांगलंसं फुललेले आहे. तर आता आपण कांदा घालूया. बरोबर पातळ आहे ना कांदा चिरून ते घालायचं. चांगलंच आपल्याला कांदा आहे ना हे परतून घ्यायचं तेलामध्ये लालसर होईपर्यंत. पूर्ण कांदा आहे ना मऊसूत व्हायला पाहिजे. तर आता कांदा परतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया मगाचे साहित्य सांगताना इकडं मी आलं लसूण सांगितलं नाही, हे तर मी थोडंसं आलं लसूण सुद्धा घेतलेले आहे बारीक करून खलबत्त्यात. तर आता हे सुद्धा आहे ना परतून घेऊया. कांदा बरोबरच आपल्याला नाही परतून घ्यायचं आहे. बघा आता यामध्ये आपण टमॅटो बारीक चिरून घेतो ते घालायचं आपल्याला. पूर्ण टमॅटो कांदा आहे ना पूर्ण मऊ व्हायला पाहिजे. तर यामध्ये आपण घालूया एक अर्धा चमचाभर आपले देशी हळद पावडर घालायचं आपल्याला. आणि 1 चमचाभर आपल्याला आहे ना कांदा लसूण मसाला, गावाकडच्या टेस्टमधलं अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले. हे डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. चांगलंच आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया कांदा टमॅटो बरोबर. आता आपल्याला पूर्ण आहे ना कांदा टमॅटो सगळं मसाला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण थोडंसं पाणी मारूया आणि पूर्णपणे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण मऊ व्हायला पाहिजे. तर बघा आता मसाला चांगला असं शिजलेला आहे. तर यामध्ये आपण आहे ना थोडंसं आपल्याला रस्सा करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण पाणी घालूया. आता आपण एवढं पाणी घातलेले आहे. तर आपण सगळं आहे ना मसाला एकजीव करून घ्यायचा आपल्याला. आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कोथिंबीर.
आणि आपल्याला एक उकळी काढून घ्यायचं आहे. एक उकळी आल्यानंतरच आहे ना आपल्याला हे परतून घेतलेली आता आपल्याला अंडी यामध्ये घालायचं आहे. चांगलं असं आपण हे उकळी काढून घेऊया. हे बघा आता 5 मिनिटं झालेले आहे. आता चांगलं असं उकळ्या पण येत आहे, बघू शकताय. मस्त आता रस्सा सुद्धा शिजलेलेच आहे. तर आता आपण ह्यामध्ये आहे ना सगळं आपण एक आपण ही अंडी त्यामध्ये सोडायचं आहे आपल्याला. दिसायला पण छान दिसतो आणि खायला तर मस्तच लागते. मग आता आपण या पद्धतीनं सगळं आहे ना इथं हे रस्सामध्ये अंडी सोडलेले आहे. तर आपण परत आहे ना आपण 5 मिनिटं हे शिजवून घेऊया. हे बघा आता 5 मिनिटं झालेले आहे. चांगलं असं आहे ना शिजत आहे, बघू शकता. आपलं मस्त आहे ना आता हे भाजी तयार झालेली आहे मसालेदार. तर आता आपल्याला आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता तयार झालेले आहे. आता आपल्याला हे ताट तयार करून घ्यायचं आहे. बघा आता इकडे मस्त आहे ना मसालेदार तयार झालेले आहे अंड्याचं रेसिपी. तर इकडे आपण आहे ना ताट तयार करून घेणार आहोत आणि मुलं सुद्धा आलेलेच आहेत. आता आपण सगळ्यांना आहे ना जेवायला देणार आहोत. त्यासाठी इकडे आपण ताटमध्ये आहे ना ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि कांदा लिंबू घेतलेले आहे. तर आपण इकडे मस्त आहे ना आपण भाजी घेऊयात. दिसायला पण छान दिसतं आणि खायला तर मस्तच लागणार आहे. हे बघा. तर आता आपण ह्यांना खायला देऊयात. तर मंडळी ह्या बघा इकडं मस्तपैकी का नाही अशा पद्धतीचं एक अनोख्या पद्धतीचं नाही अंड्याचं भाजी, अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे. दिसायला कसं वाटीमध्ये गोल आकाराचं असल्यामुळं हे बघा इकडं कसं छान दिसतंय आणि कांदा लिंबू दिलेला आहे. गरमागरम भाकरी आहे. आता मस्त आपण जेवायला घेणार आहे. जेवायला घ्यायचं का? आता मंडळी आम्ही वाटच बघत होतो कावा होतंय. त्यामुळं आता तयार झालंय तर आता आम्ही जेवणारच आहे. त्या अगोदर तुम्ही सांगा रेसिपी कशी वाटली. जरा वेगळ्या पद्धतीचं होतं. जर हटके प्रकार हा कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा. चॅनलला जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला अशाच नवनवीन रेसिपी आपण आपल्या गावाकडे टेस्टवर रोज सकाळी 11 वाजता पाहणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.